हिंदू धर्म रक्षरक्षिता हा श्रीमद भगवद गीता अध्याय 2 श्लोक 3 अर्थासहित पश्येन्ता पांडुपुत्राणामाचार्य महंतीं चमूमव्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। अर्थ, हे आचार्य, आपला बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न द्वारा व्यूहरचनात्मक उभी केलेली पांडवांची ही प्रचंड सेना पहा। विस्तारित व्याख्या. आचार्य. द्रोणाचार्यांना आचार्य असे संबोधण्यामध्ये दुर्योधनाचा असा भाव दिसतो की आपण आम्हा सर्वांचे, कौरवांचे आणि 5 पांडवांचे आचार्य गुरु आहात. आम्हाला आपण शस्त्रविद्या शिकविली असल्याने आपण आम्हा सर्वांचे गुरु आहात, म्हणून आपल्या मनात कोणाचाही पक्ष अथवा हा आग्रह असू नये. तव शिष्येण धीमता या पदांचा प्रयोग करण्यामागे दुर्योधनाचा हेतू असा आहे की आपण इतक्या सरळ स्वभावाचे आहात की आपणाला मरण्यासाठीच उत्पन्न झालेल्या दृष्टद्युम्नालाही आपण शस्त्रास्त्र विद्या शिकविली आहे, आणि तो शिष्य दृष्टद्युम्न इतका बुद्धिमान आहे की त्याने आपणाला मारण्याकरिताच आपणाकडून शस्त्रास्त्र विद्या शिकली आहे. द्रुपदपुत्रेण. अर्थ, या पदाचे प्रयोजन यासाठी आहे की आपणाला मारण्याच्या उद्देशाने राजा द्रुपदाने याज आणि उपयाज नावाच्या ब्राह्मणांकडून यज्ञ करविला होता. त्या यज्ञामुळे दृष्टद्युम्न उत्पन्न झाला. तोच हा द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न आपल्या समोर सेनापतीच्या रूपामध्ये उभा आहे. जरी दुर्योधन येथे द्रुपदपुत्राच्या ऐवजी दृष्टद्युम्नही म्हणू शकत होता, तरी पण द्रोणाचार्यांशी द्रुपदाचे जे वैर होते त्या वैरभावाचा बदला घेण्याची ही उत्तम संधी वेळ आहे अशी आठवण करून देण्यासाठी दुर्योधन येथे द्रुपदपुत्रेण हा शब्दाचा प्रयोग करतो. पांडुपुत्राणाम एतां व्यूढां महंतीं चमू पश्य. अर्थ, द्रुपदपुत्राने व्यूहाकार उभी केलेली ही पांडवांची प्रचंड सेना पहा. तात्पर्य, ज्या पांडवांविषयी आपणाला प्रीती आहे त्याचा पांडवांनी आपल्याला द्रोणाचार्यांना मारणाऱ्या द्रुपदपुत्राला सेनापती पद देऊन व्यूहाकार सैन्य उभे करण्याचा अधिकार दिला. जर पांडवांना आपल्याविषयी आत्मीयता असती तर त्यांनी कमीत कमी तुम्हाला मारणाऱ्याला तरी आपल्या सैन्याचा मुख्य सेनापती केला नसता आणि एवढा मोठा अधिकार दिला नसता. परंतु सर्व काही जाणत असूनही त्यांनी त्यालाच आपला सेनापती केला आहे. जरी कौरवांच्या सैन्यापेक्षा पांडवांचे सैन्य संख्येने कमी होते, अर्थात कौरवांचे सैन्य 11 अक्षौहिणी आणि पांडवांचे सैन्य 7 अक्षौहिणी होते, तरी पण दुर्योधन पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणून दाखवितो. पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणण्याचे दुर्योधनाचे 2 भाव उद्देश दिसून येतात. पहिला, पांडवांचे सैन्य अशा रीतीने व्यूहाकार रचले गेले होते की ते कमी असूनही दुर्योधनास जास्त भासत होते. 2. पांडवांच्या सैन्यातील सर्वचे सर्व योद्धे एकाच मताचे होते. या एकीमुळे पांडवांची थोडी असलेली सेना युद्ध बलाने, उत्साहाने फार मोठी दिसत होती. अशी सेना दाखवून दुर्योधन द्रोणाचार्यांना असे सांगू इच्छितो की आपण या सैन्याला सामान्य किंवा छोटे समजू नका. आपण आपली विशेष शक्ती लावून सावधपणे युद्ध करा. पांडवांचा सेनापती आपला शिष्य द्रुपदपुत्रच तर आहे, म्हणून त्याच्यावर विजय मिळवणे आपल्यासाठी काय अवघड आहे. एतां पश्य. अर्थ, असे म्हणण्याचे तात्पर्य, पांडव सेना युद्धासाठी तयार होऊन आपल्या समोर उभी आहे, तर मग आपण त्या सैन्यावर कोणत्या प्रकारे विजयी मिळवू शकतो याविषयी आपण लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. संबंध. द्रोणाचार्यांना पांडवांची सेना पाहण्याविषयी प्रार्थना करून आता दुर्योधन त्यांना पांडव सेनेतील महारथींना दाखवित आहे.